रावसाहेब दानवे यांच्या विरोधात काँग्रेसनं जी उमेदवारी दिली ते डॉक्टर कल्याण काळे आपल्याबरोबर आहेत. काळे साहेब, एकीकडे 25 वर्ष खासदार आणि 2 वेळा केंद्रीय मंत्री राहिलेला व्यक्ती आणि त्या विरोधात तुम्ही माजी आमदार, अर्थात तुम्हाला अनुभव आहे 2009चा. मात्र ही लढाई नेमकी कशी असणार आहे? ही लढाई जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी लढाई राहील. कारण मला महाविकास आघाडीने उमेदवारी दिलेली आहे आणि महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष एकत्र आहे. त्याच्यामुळे यामध्ये 100% या जालना लोकसभा मतदारसंघामध्ये यावेळेला परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. कारण या जालना जिल्ह्यामध्ये गेल्या 25 वर्षात सध्याच्या विद्यमान खासदारांनी काय काय केलं, काय नाही केलं याचे पाडे वाचण्याचं काम गेल्या महिन्याभरापासून मी या जालना जिल्ह्यामध्ये फिरतो आहे आणि जनता जनार्दनाने मला सगळी गोष्ट, सर्व हकीकत कानावर टाकलेली आहे. त्याच्यामुळे मला खात्री झाली की 100% यावेळेला ही निवडणूक आपण जिंकू. बरं, उमेदवारी तर आत्ता जाहीर झाली, मात्र तुम्ही गेल्या काही दिवसापासून आत्मविश्वासाने या ठिकाणी फिरताय. काय आढळलं आणि काय लोकांची मानसिकता आहे? लोकांमध्ये या सरकारविषयी प्रचंड नाराजी आहे. विशेषतः सगळ्यात मोठी नाराजी ती म्हणजे शेतकऱ्यांची आहे की ज्या शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव नाही आहे. शेतकऱ्यांची मुलं जी शिकून सवरून शहाणी झाली त्यांनासुद्धा हाताला नोकऱ्या नाही आहे. त्याच्याचबरोबर वेगवेगळ्या समाजाची आरक्षणाची मागणी होती. उदाहरणार्थ धनगर समाजाची मागणी गेल्या 2014पासून या भारतीय जनता पक्षाच्या पाठी लागल्यानंतर असं वाटलं होतं त्यांना की पहिल्याच कॅबिनेटमध्ये आम्हाला आरक्षण मिळेल, पण गेल्या 10 वर्षांनी झुलवत ठेवलं. तो धनगर समाज असेल, शेतकरी असतील, किंबहुना काल परवाची मराठा आरक्षणाची गोष्ट असेल, ज्या 2014ला काँग्रेस पक्षाने आणि महाविकास आघाडीने त्यावेळेला मराठा समाजाला, मुस्लिम समाजाला आरक्षण दिलं होतं. दुर्दैवाने ते पुढे कोर्टात टिकलं नाही, तो वेगळा भाग आहे. पण त्याच्यानंतर आमचं सरकारच आलं नाही 2024पर्यंत, म्हणून आम्हाला त्यात काही करता आलं अशातला भाग नाही. परंतु आदरणीय राहुल गांधी साहेबांनी आत्ताच सांगितलं आहे आमच्या जाहीरनाम्यामध्ये की आम्ही सगळ्या जाती धर्माला कसं आरक्षण देता येईल त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे ते देऊ आणि 50%ची जी आरक्षणाची मर्यादा आहे तीसुद्धा लोकसभेमध्ये वाढवू आमचं सरकार आल्यानंतर. तुम्ही धनशक्तीचा विषय केला, म्हणजे तुमचा रोख तरी नेमका कोणावरती आहे? आणि मधल्या काळामध्ये आता विद्यमान जे खासदार होती त्यांनी विकास खूप या ठिकाणी झालेला आहे असं प्रकारचा, आणि त्याच मुद्द्यावर आपण निवडणूक लढवणार. मला काय म्हणायचं ते मला कळलं. विकास जालना जिल्ह्याचा झाला का त्यांच्या घराचा झाला हे जर तुम्हाला विचारायचं असेल तर जालना जिल्ह्याचा विकास झाला नाही, ते फक्त त्यांच्या घरच्या लोकांचा विकास झालेला आहे. बरं, आपलेच आमदार अनेक वेळा या ठिकाणी त्यांची स्तुती करताना आढळलेली होती विकासाच्या बाबत. बघा, आमदार हा शासनाच्या प्रशासकीय कोणत्याही कामामध्ये निधी खर्च केला तर त्या आमदाराला त्या कार्यक्रमाला जावं लागतं, तो तिथे जातो. आणि ज्या वेळेला भाषणामध्ये काही मुद्दे घेत असताना एखादं काम एखाद्या खासदाराने केलं असेल त्याच्याबद्दल स्तुती करणं त्या कार्यक्रमापुरती, याचा अर्थ त्यांनी पक्ष सोडला किंवा त्यांची मैत्री आहे त्याचं काय वेगळं आहे असं होऊ शकत नाही. काही सामाजिक रोष आहे का त्यांच्या विरोधात? सामाजिक रोष तर आहेच ना. हे बघा, सर्व समाजाचे शेतकरी इथं आहे, सर्व समाजाचे सुशिक्षित बेरोजगार इथं आहे, सर्व समाजाचे कॉन्ट्रॅक्टर पण आहे. पण सगळ्याचाच रोष आहे. रोष नाही असं कसं म्हणता येईल? सामाजिक रोष आहेच. कोणत्या कॉन्ट्रॅक्टराचा रोष आहे? नाही, मला आता काही कोणत्याच कॉन्ट्रॅक्टरचे नाव माहीत नाही, पण एवढं मला इथं आल्यावर कळलं सगळे गुत्ते त्यांच्या घरातच जातात अशी मला इथं आल्यावर माहिती मिळाली. आता मी त्याची खात्री करतो परत एकदा, आणि ज्याला ज्याला न्याय दिला नाही त्यांचे नावं मी तुम्हाला सांगेल. बरं, म्हणजे असं काही तुमच्या कानावर आलं का? कोणी तक्रार केली का? तक्रारी नाही केल्या, पण जे काय मला कळलं, चर्चा केली, काही पत्रकार बांधवाशी केली, काही डॉक्टर, वकील, इंजिनियरशी केली, काही समाज बांधवाशी केली, महाविकास आघाडीतल्या सर्व पक्षाच्या प्रमुखांशी केली. त्यांच्याकडनं मला बऱ्यापैकी माहिती मिळाली की इथं कुठल्याही माणसाला कॉन्ट्रॅक्ट मिळत नाही. कुणाला जातात? ते सगळे त्यांच्या घरातच जातात खासदारांच्या. हो, आता कोण खासदार आहे ते नाव घ्यायची गरज असं तुम्हाला वाटतं का? बरं, मधल्या काळामध्ये 2014 किंवा 19च्या काळामध्ये तुम्ही देखील पुन्हा तिकीट मिळावं, उमेदवारी मिळावी अशा प्रकारची तुमची इच्छा होती असं कळलं, पण काही काँग्रेसमधून इतर पक्षात गेलेल्या लोकांचा विरोध होता असं देखील आम्हाला कळतं. नाही, हे बघा, ते हायकमांड किंवा आमच्या पक्षाची जी श्रेष्ठी आहे दिल्लीची, 2014ला नाही, मी 2009लाही अर्ज केला, 14ला केला, 19ला केला, आता 24लाही केला. पण पक्षाला असं वाटलं की हा आपल्याला विधानसभेमध्ये कामाला येईल, याला मागं ठेवावं. त्यांनी त्यावेळेला मला, त्याच्यानंतर 6 महिन्यांनी विधानसभा झाल्या त्यावेळेला मला उमेदवारी दिली. 14लाही विधानसभा फुलंब्रीची उमेदवारी दिली, 19लाही दिली. दुर्दैवाने मी 2-2, 3-3 हजार मतांनी पराभूत झालो, तो वेगळा भाग आहे. परंतु पक्षाने त्यावेळेला माझ्यावर जबाबदारी दिली होती. बरं, आता एक ओबीसी पार्टी असेल किंवा वंचित असेल, ह्यांनी दोन्ही ओबीसी कॅन्डिडेट या ठिकाणी उभा केलेले आहेत.
याचा नेमका काय फटका बसेल असं तुम्हाला वाटतं? प्रत्येकाला लोकशाहीमध्ये आपल्या पक्षाचा, आपल्या संघटनेचा उमेदवार उभा करायचा अधिकार आहे आणि आमच्यासारख्या उमेदवारांनी, म्हणजे जेवढे उमेदवार लोकसभेत राहतील वेगवेगळ्या पक्षाचे किंवा संघटनेचे, त्यांना मतदार राजाकडे जाऊन विनंती करायचा अधिकार आहे. त्याच्यामुळे आता तो पुढे काय परिणाम होईल ते आपल्याला जसं जसं पुढे जाऊ तसं कळेल. मग आता ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असेल. नक्कीच. तुम्ही जनशक्तीचं प्रतिनिधित्व आम्ही जनशक्तीचं प्रतिनिधित्व करतोय आणि जनशक्ती म्हणजेच जे लोक उपेक्षित आहे गेल्या अनेक वर्षापासून या जालना शहरामध्ये, त्यांचं आम्ही निश्चितपणाने यावेळेला प्रतिनिधित्व लोकसभेत करू. धन्यवाद. एकूणच ही लढाई ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असेल असंच डॉक्टर कल्याण काळे यांचं म्हणणं आहे. रवी मुंडे, ABP माझा, जालना. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.